दौंड तालुक्यातील भाणगाव आणि आसपासच्या गावांतील युवकांनी शिवजयंतीला होणारा सर्व खर्च टाळत येथील अरण्यामधील वन्य प्राण्यांसाठी टाक्या बनवून त्यामध्ये पाईपलाईन करून पाणी सोडत शिवजयंती सोहळा आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला। या कार्यासाठी त्यांना दौंड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन दोरगे यांनी आवाहन करून मार्गदर्शन केलं। या आगळ्यावेगळ्या शिवजयंतीविषयी नितीन दोरगे यांनी माहिती देताना सांगितले की पाण्याची कमतरता सर्वांनाच भासत आहे, पण माणूस पाण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा उपयोग करू शकतो। मात्र जे प्राणी डोंगराळ भागात जगत आहे, जसे हरिण, ससे, तरस हे वन्य प्राणी पाण्याअभावी मृत्यू पावतात। त्यासाठी शिवजयंतीचा मुहूर्त साधून सकाळी भाणगावपासून खोरच्या बाजूस जो डोंगर आहे त्या ठिकाणी प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली। त्यानंतर दुपारी सुपे येथील मतिमंद मुलांच्या शाळेत जाऊन खाऊ वाटप करून तेथील कर्मचाऱ्यांना नवीन कपडे देण्यात आले। या उपक्रमास समीर डोंबे, शिवाजी आबा वांझरे, भाणगावचे कार्यकर्ते प्रदीप दोरगे, निखिल बहिरट, असलम शेख, अमित दोरगे आणि फ्रेंड्स ग्रुपचे भाणगावचे सर्व युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सी मूव्हीज न्यूज साठी प्रतिनिधी अब्बास शेख, दौंड।